हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, गोरे गोरे गालों ने, काले काले बालों ने. मला अशी भीती आहे, मी टकलू तर नाही होणार ना. त्यासाठीच केसांसाठी हे छान असं घरगुती तेल बनवलं आणि म्हटलं चला लावून बघूया. कारण आता पुढे दाखवतेच तुम्हाला की माझे केस किती गळत आहेत. का गळत आहेत माहिती नाही. काही तुमच्याकडे रेमेडी असेल किंवा कुठलं तेल असेल तर मला सांगा. नाही तर मी खरंच काही दिवसामध्ये टकलू होऊन जाणार आहे, टकलू. तर टकलू तर मला काही बनायचं नाही, त्यामुळे माझे काही ना काही उपाय चालूच आहेत. तर असेच मी उपाय काही ना काही करत असते. तर काही दिवसापूर्वी आमच्या सोसायटीमध्ये एक्झिबिशन लागलं होतं आणि त्यातून मी मस्त अशी मला हे अशी मस्त नाजूक अशी मला ही ज्वेलरी आणली. आणि हे वेस्टर्न ह्याच्यावरती छान वाटतं. एक मस्त टॉप आणि असं गळ्यामध्ये घातलं ना, की शॉर्ट कुर्तीवरती पण छान वाटतं. तर इनविजिबल सध्या फार ट्रेंडिंग चालू आहे. तर त्याच्यामध्ये मंगळसूत्र, हे असे नेक पीस तर खूप चालत आहेत. त्यामुळे मग मी घेतलं ते आणि ₹50 ला होतं. आणि त्यानंतर आणखी हे घेतलं. हे मला खूप आवडलं होतं, कारण हे मी कुठल्याही ड्रेसवरती, साडीवरती, नऊवारीवरती, कॉटन साडीवरती घालू शकते. कारण दिसायलाच तेवढं सुंदर आणि सुरेख आहे. इनविजिबल आहे हे पण आणि मस्त ठळक असे याच्यामध्ये मोती आहेत आणि सोनेरी रंगाचे छान मस्त मणी आहेत. त्यामुळे दिसायलासुद्धा मस्त वाटत आहे. आणि माळ माझी ही थोडी छोटी असल्यामुळे ते व्यवस्थित दिसलं नसेल तुम्हाला, तर माळ माझी वरती करून घेते. तर हे पण 50, 60, ₹70 असेल. आणि नंतर माझाच मी फॅशन शो माझा झाल्यानंतर म्हटलं चला आता जरा नट्टाफट्टा कमी करून कामाकडे वळूया. तर कामं माझी वाट बघतच होते. तर संध्याकाळची वेळ झाली आणि सोफा जरा स्वच्छ केला. आणि हा सोफा कितीही स्वच्छ करा तुम्ही, 5-10 मिनिटांनी परत जसाच्या तसाच होतो. तुमचाही तसा होतो का हे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. तर मस्त रेटायला इथे ह्या उशा ठेवलेल्या आहेत मी. कारण थोडं रेटून बसलं की जरा बरं वाटतं. आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ, डोक्याला कंगवा मी तसा लावलेलाच होता. तर झाडांना पाणी टाकायची माझी वेळ झाली होती. तर हे जे वरचे झाडं आहेत ना, छोट्या-छोट्या कुंड्या, याला आधी पाणी टाकून घेतलं. आणि मी थोडी बाहेर गेली होती थोड्या वेळासाठी, तर तिकडनं येताना कुणीतरी ना चाफ्याची इतकी सुंदर अशी ही डांग होती, मस्त भरपूर त्याला फुलं होती, तर टाकून दिली होती गार्डनमध्येच. तर मी काय केलं ना, त्याची पानं तोडून घेतली आणि त्याला मस्त कुंडीमध्ये लावून दिलं मी. कारण